Good afternoon. In last lecture, we have seen what is e-commerce, its advantages, disadvantages, and types of e-commerce. So let's continue. So now let's start with the today's point. That is, today we are going to see about e-commerce trade cycle. सो नाव व्हॉट इज अ ट्रेड? इट इज नथिंग बट बाईंग अँड सेलिंग. जेव्हा आपण कोणती गोष्ट विकत घेतो किंवा आपण कोणतीही गोष्ट विकतो और सेल करतो, दॅट इज नथिंग बट ट्रेड. वी आर डुईंग देअर ट्रेड. सो नाव वी आर गोइंग टू सी हाऊ व्हॉट दिस ट्रेड सायकल इन्क्लुड्स. ट्रेड सायकल म्हणजे काय? इट इज अ सिरीज ऑफ एक्सचेंज बिटवीन कस्टमर अँड सप्लायर दॅट टेक्स प्लेस वेन अ कमर्शियल एक्सचेंज इज एक्झिक्युटेड. मीन्स जेव्हा आपण कोणती प्रोडक्ट और सर्विस विकत घेतो और वी सेल सम प्रोडक्ट और सर्विस, सो हाउ व्हॉट स्टेप्स आर रिक्वायर्ड इन दॅट प्रोसेस. सो ऑल these steps are nothing but trade cycle. So let's see one by one. So first stage in trade cycle is a pre-sale stage. In that it is nothing but finding a supplier and agreeing the terms and conditions of that supplier. Means see, कस्टमर सर्च फॉर अ रिक्वायर्ड वेबसाईट और प्रोडक्ट टू बी परचेस. जेव्हा आपल्याला कोणताही प्रोडक्ट परचेस करायचा असतो तेव्हा आपण काय जातो, एका पर्टिक्युलर वेबसाईटला जातो और एक पर्टिक्युलर ॲप यूज करणार. फॉर एक्झाम्पल, समवन इज गोइंग टू यूज ॲमेझॉन, समवन इज गोइंग टू यूज फ्लिपकार्ट. जो ज्या ॲपशी कम्फर्टेबल असेल तो ॲप यूज करणार आहे. मीन्स वॉट, फर्स्ट ही इज गोइंग फॉर अ पर्टिक्युलर वेबसाईट और पर्टिक्युलर ॲप अँड देन वॉट ही विल डू, ही विल नेगोशिएट. म्हणजे काय करतोय तो तो त्याला जो प्रोडक्ट विकत घ्यायचा आहे, सो ही विल फाइंड अ पर्टिक्युलर सप्लायर हू इज ऑफरिंग दॅट प्रोडक्ट. ओके, मग जेव्हा त्याला सप्लायर मिळणार, आता फ्लिपकार्टवर और ॲमेझॉनवरती कुठेही तुम्ही बघितलं की एकच प्रोडक्ट, एक पर्टिक्युलर प्रोडक्ट नंबर ऑफ सप्लायर्स प्रोव्हाइड करत असतात. ओके, 4-5 सप्लायर्स तुम्हाला सेम प्रोडक्ट डिस्प्ले होणार आहे, पण सप्लायर्सची नावं वेगळी असणार आहेत. सो तिथे तो कस्टमर काय करतो की चेक करणार आहे की इच सप्लायरकडे काय डिफरन्स आहे, कुठचा सप्लायर कमी रेटमध्ये तो प्रोडक्ट सप्लाय करतो आहे, अगेन त्याची क्वालिटी चांगली असणार आहे की नाही, तो रिव्ह्यूज चेक करणार आहे. आणि अकॉर्डिंगली काय, तो पर्टिक्युलर प्रोडक्ट सिलेक्ट करणार आहे. आता तो प्रोडक्ट सिलेक्ट करतो मीन्स वॉट, ही इज गोइंग टू ॲग्री ऑल द टर्म्स अँड कंडिशन्स ऑफ दॅट सप्लायर. सो दिस इज द प्री सेल स्टेज. इन दॅट वी फाइंड कस्टमर इज गोइंग टू फाइंड अ प्रोडक्ट अँड ॲग्री द टर्म्स अँड कंडिशन्स ऑफ द सप्लायर. सेकंड स्टेज आहे एक्झिक्युशन. इन दॅट वी कस्टमर इज गोइंग टू सिलेक्ट अ प्रोडक्ट अँड टेक द डिलेवरी. मीन्स जेव्हा कस्टमर एक प्रोडक्ट सिलेक्ट करतो की त्याला तर तो प्रोडक्ट परचेस करायचा आहे, सो आता आपण प्रोडक्ट सिलेक्ट केल्यानंतर काय करणार आहे, ऑर्डर प्लेस करणार आहोत त्या प्रोडक्टसाठी. सो इन दिस स्टेज, इन एक्झिक्युशन स्टेज, वी आर प्लेसिंग द ऑर्डर फॉर सिलेक्टेड प्रोडक्ट. अँड जेव्हा ती ऑर्डर प्रोसेस होणार आहे, मीन्स जे काय डिटेल्स एंटर करायचे असतील, सगळे ॲड्रेस डिटेल्स झालं, पेमेंट ऑनलाईन असेल तर ऑनलाईन पेमेंट होणार आहे. सो प्रोडक्टची त्या ऑर्डरची जेव्हा प्रोसेसिंग कंप्लीट होणार आहे तेव्हा आफ्टर सम डेज दॅट प्रोडक्ट विल बी डिलेवर्ड टू द कस्टमर. सो दिस इज द एक्झिक्युशन फेज. एक्झिक्युशन फेजमध्ये काय होतं, प्रोडक्टचं कस्टमर ऑर्डर प्लेस करणार आहे आणि आफ्टर सम डेज द प्रोडक्ट विल बी डिलेवर्ड टू हिम. So let's see third stage. Third stage is settlement. It consists of invoice and payment. So invoice means काय, आपण जेव्हा कोणताही प्रोडक्ट विकत घेतो तेव्हा वी जनरेट अ बिल फॉर दॅट प्रोडक्ट. आपल्याला जर बिल प्रिपेअर करून हवं असेल देन वी जनरेट अ बिल फॉर दॅट प्रोडक्ट अँड ॲक्सेप्ट दॅट बिल. अँड जर ऑनलाईन पेमेंट झाली नसेल तर काय होतं, आफ्टर डिलेवरी, प्रोडक्टची डिलेवरी झाली की आपण काय करतो, कधी कधी कॅश ऑन डिलेवरी करतो. So we will receive the bill and we will pay for the product. So that is nothing but settlement stage. मीन्स आता कस्टमरने प्रोडक्ट विकत घेतला आहे, त्याची पेमेंट पण झाली आहे, बिल पण रिसीव झालं आहे. सो नेक्स्ट स्टेज इज आफ्टर सेल स्टेज. इन दॅट इट फॉलोज कंप्लेंट्स और प्रोव्हाइडिंग मेंटेनन्स ऑफ द प्रोडक्ट. मीन्स सी, आफ्टर सेल्स ॲक्टिव्हिटीमध्ये काय होतं की काही प्रोडक्ट्सला वॉरंटी असते और काही प्रोडक्ट्सला अशी ऑफर असते. फॉर एक्झाम्पल, जर आपण स्मार्टफोन जेव्हा विकत घेतो किंवा कोणताही डिव्हाइस विकत घेतो
सो दॅट हॅज सम वॉरंटी पिरियड इज गिवन फॉर दॅट. मीन्स जर आता फॉर एक्झाम्पल मी एक स्मार्टफोन घेतला आणि त्याला वॉरंटी पिरियड काय 1 इयरची वॉरंटी पिरियड दिला आहे. सो 1 इयरमध्ये जर माझ्या स्मार्टफोनला काही डॅमेज होत असेल तर काय होतं आहे, ते आयदर सम सप्लायर्स असतात की फ्री ऑफ कॉस्टमध्ये तो डॅमेज रिपेअर करून देतात विदिन द वॉरंटी पिरियड जर आपण गेलो तर, और काही जण 50% डिस्काउंट देतात मेंटेनन्ससाठी. अगेन काही सप्लायर्स ऑफर करतात की वन इयरसाठी त्या प्रोडक्टचं मेंटेनन्स फ्री ऑफ कॉस्ट ते करून देणार आहेत. सो दीज ऑल आर आफ्टर सेल्स ॲक्टिव्हिटी. अगेन जर काही कस्टमर्सची कंप्लेंट असेल त्या प्रोडक्टशी रिलेटेड, किंवा कस्टमरला जर प्रोडक्ट रिटर्न करायचं असेल, सो त्याला काहीतरी स्टेप्स इन्व्हॉल्व असतात प्रोडक्ट रिटर्न करण्यासाठी, किंवा त्या प्रोडक्ट मेंटेन करण्यासाठी. If customer has any complaints related to that product, then he can inform that. So all these activities come under after sale stage. So all these phases are included in the trade cycle, from the purchasing of a product to all the after sales activities. All these phases will be included. So first is a pre-sale stage. In pre-sale stage, the customer will search and negotiate for the product. After that comes execution stage. Execution stage मध्ये काय करतो, ऑर्डर कस्टमर विल ऑर्डर दॅट प्रोडक्ट अँड दी प्रोडक्ट विल बी डिलेवर्ड टू द कस्टमर. थर्ड स्टेज आहे सेटलमेंट. सेटलमेंटमध्ये बिल जनरेट होणार आहे, कस्टमर पेमेंट करणार आहे. सो दॅट इज सेटलमेंट स्टेज. अँड आफ्टर सेल्स ॲक्टिव्हिटीमध्ये काय येणार आहे, इफ कस्टमर हॅज एनी कंप्लेंट्स रिलेटेड टू प्रोडक्ट, और ही वॉन्ट टू रिटर्न द प्रोडक्ट, और ही वॉन्ट टू मेंटेन द प्रोडक्ट. सो ऑल these activities will come in after sale stage. So this was the e-commerce trade cycle. Now let's see our next point, that is modes of payment. So whenever we purchase some product, there are multiple modes of payment available. So we are going to see, here are some four modes they have explained, like credit cards, mobile payments, bank transfer and e-wallets. So first let's see what is a credit card. You all must be familiar with a credit card, again debit card, ATM, whatever. सी जेव्हा आपण बँक अकाउंट ओपन करतो तेव्हा काय होतं की बाय डिफॉल्ट आपल्याला ATM कार्ड प्रोव्हाइड केलं जातं, और ATM कार्ड इज ऑल्सो नोन ॲज अ डेबिट कार्ड. सो दे हॅव प्रोव्हाइडेड बाय डिफॉल्ट. मग जर आपल्याला क्रेडिट कार्ड हवं असेल, देन वी हॅव टू अप्लाय फॉर इट. और सम बँक्स हॅव अ बँक बॅलन्स रिक्वायरमेंट. मीन्स जर तुमच्या बँकमध्ये पर्टिक्युलर रिक्वायरमेंट मीन्स काही लिमिट असते, त्या लिमिटपर्यंत बॅलन्स असेल तर आणि तरच तुम्ही क्रेडिट कार्डसाठी अप्लाय करू शकता. डेबिट कार्ड अँड क्रेडिट कार्डमध्ये डिफरन्स काय? सी जेव्हा आपण डेबिट कार्ड यूज करतो और ATM यूज करतो तेव्हा काय होतं की आपल्या अकाउंटमध्ये जेवढे पण मनी स्टोर आहे, वी कॅन यूज दॅट ऑल. मीन्स जेव्हा विड्रॉ करण्यासाठी मी सगळं विड्रॉ करू शकते. फॉर एक्झाम्पल आता अकाउंटमध्ये से 5,000 रुपीज आहेत, तर मी सगळे 5,000 रुपीज यूज करू शकते. बट आय कॅन नॉट यूज मोर दॅन 5,000 बिकॉज देर इज नथिंग इन माय बँक अकाउंट मोर दॅन 5,000. बट इन केस ऑफ क्रेडिट कार्ड काय होतं की इट इज नॉट नेसेसरी दॅट वी हॅव टू यूज ओनली दॅट मच अमाऊंट दॅट इज अवेलेबल इन अ बँक अकाउंट. असं नाही की आपण वी कॅन यूज मोर दॅन दॅट अमाऊंट ऑल्सो. बट काय आता 5,000 आहेत, मी क्रेडिट कार्ड जेव्हा यूज करते तेव्हा काय होणार आहे की मी ते 5,000 अमाऊंट पण विड्रॉ करणार आहे, अँड अबाव दॅट आय कॅन मोर विड्रॉ 1 to 2,000 और मॅक्झिमम 5,000 एक्स्ट्रा अमाऊंट मी विड्रॉ करू शकते, इवन इफ अकाउंटमध्ये नसले तरीही. बट फॉर दॅट आय विल हॅव टू पे इंटरेस्ट टू द बँक आफ्टरवर्ड्स इफ जर मी एक्स्ट्रा अमाऊंट विड्रॉ करते तर. सो दॅट वॉज द डिफरन्स बिटवीन डेबिट कार्ड अँड क्रेडिट कार्ड. See, they have provided definition. Credit cards are most common way for customer to pay online. Merchants can reach out to an international market with credit cards by integrating a payment gateway to their business. ओके, मीन्स ई-कॉमर्सचे जे काही वेबसाईट असतात दे हॅव टू इंटिग्रेट मीन्स पार्टनर विथ अ इंटरनॅशनल मार्केट. इंटरनॅशनल मार्केट कंपनीज असतात लाईक पेपॅल, विजा, मेस्ट्रो, हे जे काही कंपनीज असतात. सो ई-कॉमर्स वेबसाईट हॅव टू पार्टनर्स विथ ऑल these कंपनीज. सो जेव्हा ई-कॉमर्स
ई कॉमर्सचे वेबसाईट असतात ते जेव्हा पार्टनरशिप अप्लाय करतात विथ धिस इंटरनॅशनल गेटवे कंपनीज, दॅट कंपनीज ते काय करणार आहेत, दे विल सपोर्ट द ई कॉमर्स वेबसाईट. मीन्स जेव्हा पार्टनरशिप यांची कन्फर्म होते देन दॅट इंटरनॅशनल गेटवे कंपनीज ऑर national gateway companies will support this e-commerce website. So whenever a customer wants to pay online, he will click on the online payment option. मग जेव्हा तो ऑनलाईन पेमेंट ऑप्शनला क्लिक करणार आहे देन दॅट ई कॉमर्स पेज विल बी रिडायरेक्टेड टू पेमेंट पेज. दुसरं पेज रिडायरेक्टेड होणार आहे एक पेमेंट पेजला. सो अँड दॅट पेमेंट पेज विल बी सपोर्टेड बाय थर्ड पार्टी. सो थर्ड पार्टी म्हणजे कोण असणार आहे, ऑल दीज इंटरनॅशनल गेटवे कंपनीज विल बी नथिंग बट थर्ड पार्टीज. सो हे जे काय ऑनलाईन पेमेंट पॉसिबल होतं दॅट इज पॉसिबल विथ द हेल्प ऑफ these gateway companies. So when e-commerce website will partnership with these gateway companies will enable this e-commerce वेबसाईट टू अलाव ऑनलाईन पेमेंट. सो जेव्हा पण कस्टमर ऑनलाईन पेमेंट करणार आहे तेव्हा गेटवे कंपनी काय करते, पेज रिडायरेक्ट करते टू सो दॅट ऑनलाईन पेमेंट कॅन बी पॉसिबल. So this is how credit card helps for a online payment. Now let's see next payment mode is mobile payment. So mobile payments offer a quick solution for customers to purchase on e-commerce website. So with the help of a mobile payment it is easily possible to do online payment. Customer can pay by scanning a barcode on the app or on the mobile. जेव्हा आपण आता तुम्ही बघितलं असेल की मोस्ट ऑफ द शॉपमध्ये ऑनलाईन पेमेंट त्यांनी अनेबल केलं आहे. तिथे मोबाईल शॉप्समध्ये पण बघितलं असेल तिथे बारकोड असतो. सो इफ वी हॅव टू डू ऑनलाईन पेमेंट आपण काय करतो, एक पर्टिक्युलर ॲप असतं लाईक गुगल पे ऑर पेटीएम. विथ द हेल्प ऑफ दॅट ॲप आपण काय करतो, तो बारकोड स्कॅन करतो. सो जेव्हा बारकोड स्कॅन करतो we will have to enter how much amount we want to transfer and the money will be transferred to the others bank account. So मोबाईल पेमेंट करण्यासाठी काय आपल्याला जस्ट कुठचं तरी ॲप घ्यायचं असतं विच अलाउज द मोबाईल पेमेंट. वी हॅव टू लिंक दॅट ॲप विथ अ बँक अकाउंट, एंटर सम important information and then we can easily use these apps. Mobile payments are commonly used on donation portals, browser games, and social media networks such as dating sites where customers can pay by scanning a barcode on an app on mobile. या मोबाईल पेमेंट्स हॅव मेड मोस्ट ऑफ द थिंग्स इझियर. तुम्ही बघितलं पण असेल की लाईक कशी यूट्यूबवर जेव्हा कोणते ऑनलाईन स्ट्रीमिंग करत असतात, फॉर एक्झाम्पल गेमर्स जेव्हा ऑनलाईन स्ट्रीमिंग करत असतात तेव्हा बघा त्यांच्या स्क्रीनवरती काही जे कोण वॉच करत असतात त्यांची लाईव्ह स्ट्रीम, दे आर डोनेटिंग सम अमाऊंट फॉर दॅम. ओके, ₹10, ₹20 और सो ते डोनेट करत असतात. सो दिस इज पॉसिबल विथ द हेल्प ऑफ मोबाईल पेमेंट्स. सो नाव एक्झाम्पल ऑफ these ॲप्स आर मोबाईल पेमेंट लाईक UPI, पेटीएम, गुगल पे, पेपल. यू ऑल मस्ट बी फॅमिलियर विथ दिस ॲप. तुम्ही ऐकलं असेल how these apps work. Okay, so all these are examples of a mobile payment. Next payment mode is a bank transfer. सो बँक ट्रान्सफर कसं हेल्प करतं, इन्स्टेड ऑफ विड्रॉईंग ऑर रिमूव्हिंग द मनी इट इज बेटर टू डायरेक्टली ट्रान्सफर द अमाऊंट टू द बँक अकाउंट. सो वी कॅन यूज दिस बँक ट्रान्सफर मोड. नाहीतर काय होतं की आपण बँकला जाणार की तिथे लाईनमध्ये राहा मग मनी विड्रॉ करा. Okay, so this is so instead of doing all these things it is better that we use bank transfer mode. So how can we do, there are multiple apps available like NEFT, IMPS. Now what does IMPS stands for? IMPS means immediate payment service. It is an electronic fund service that is provided by India. And NEFT means National Electronic Fund Transfer. So such apps are available which makes it possible for the customer to directly transfer the amount to the bank account. So जेव्हा आपण हे ॲप्स यूज करतो तेव्हा काय आपल्याला जस्ट कस्टमरशी रिलेटेड काही इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करायची असते. ओके, बँक अकाउंट ज्याच्या बँकमध्ये मनी ट्रान्सफर करायचे त्याचा बँक अकाउंट एंटर करायचं असेल, अमाऊंट ऑफ मनी. सो दीज सच ॲप्स हेल्प अस टू ट्रान्सफर द अमाऊंट डायरेक्टली फ्रॉम आवर बँक अकाउंट टू द अनदर बँक अकाउंट. So these make things easier to transfer the amount to the someone else bank account.
Next mode is C, e-wallets. E-wallet is a type of electronic card which is used for transactions made online through a computer or a smartphone. नाव सी आपल्याला जेव्हा विथ द हेल्प ऑफ मोबाईल पेमेंट आपण काहीतरी ॲप यूज करतो की गुगल पे और पेटीएम. सो जेव्हा आपण हे ॲप यूज करतो, सो इफ यू हॅव टू यूज दिस ॲप वी हॅव टू लिंक आ बँक अकाउंट विथ दॅट ॲप. जेव्हा आपण बँक अकाउंट लिंक करणार तेव्हाच आपण ऑनलाईन और मोबाईल पेमेंट पॉसिबल होणार आहे. सो ई वॉलेट म्हणजे काय की आपण मीन्स वी कॅन विथड्रॉ सम मनी फ्रॉम द बँक अँड स्टोर इट इन दिस ॲप. लाईक सी जेव्हा आपण बँकमधून कॅश विथड्रॉ करतो तेव्हा आपण आपल्याजवळ काहीतरी कॅश कॅरी करतो. सो इन अ सेम वे वी कॅन विथड्रॉ सम मोर कॅश फ्रॉम द बँक अँड स्टोर इट इन अ ई वॉलेट और वी स्टोर इट इन द ॲप्स लाईक पेटीएममध्ये आपण बघितलं असेल की आपण काहीतरी तिथे मनी स्टोर करू शकतो. सो दॅट ईच टाईम वी डोंट हॅव टू विथड्रॉ मनी फ्रॉम द बँक. मीन्स सी ई वॉलेट आणि मोबाईल पेमेंटमध्ये जास्त काही डिफरन्स नाही आहे. सी विदाऊट ई वॉलेटमध्ये आपण जेव्हा मनी स्टोअर करत नाही तेव्हा काय होतं, ऑनलाईन पेमेंट जेव्हा आपण करतो विथ द हेल्प ऑफ मोबाईल पेमेंटमध्ये काय होतं की स्टेप्स एक्स्ट्रा लागतील. लाईक वी हॅव टू सिलेक्ट अ बँक अकाउंट, एंटर सम बँक अकाउंट डिटेल्स अँड देन वी प्रोसीड टू पे. मग जेव्हा ई वॉलेटमध्ये आपण मनी स्टोअर करतो तेव्हा काय होतं, इट इज नॉट नेसेसरी. आता ई वॉलेटमध्ये आपण थोडंसं मनी विथड्रॉ करून ठेवलं आहे. सो वी डोंट हॅव टू सिलेक्ट द बँक अकाउंट, एंटर आर युजर बँक अकाउंट नंबर. आपण जस्ट डायरेक्टली ई वॉलेटमधून मनी ट्रान्सफर करतो. इट इज सेम लाईक अ मोबाईल पेमेंट. फक्त काय होतं की नंबर ऑफ स्टेप्स थोडे कमी होतात प्रोसेसिंगमध्ये, एवढंच आहे. So see, e-wallet is a type of a prepaid account in which user can store money for any future online transaction. And e-wallet is a protected with a password. या ऑब्वियसली पासवर्ड तर असणारच आहे. जेव्हा आपण मनी बँक रिलेटेड काही ट्रान्झॅक्शन असतात पासवर्ड इज अ मस्ट. सो सच ॲप्स विल बी हॅविंग पासवर्ड. एक्झाम्पल आर स्टेट बँक बडी, पेटीएम वॉलेट्स and etc. So these were the modes of a payment that we can perform whenever we are using the e-commerce technology or whenever we are doing the online payment. All these modes of payment are possible. So our next point is forms of e-commerce. So we have here two forms of e-commerce, that is m-commerce or mobile commerce and social commerce. So let's start. Now as we have seen that technology has evolved from लाईक आधी लोक डेस्कटॉप कम्प्युटर यूज करायचे. सो नाव टेक्नॉलॉजी हॅज इव्हॉल्व फ्रॉम डेस्कटॉप कम्प्युटर्स टू एव्हरी वन इज हॅव्हिंग अ स्मार्टफोन इन देअर हँड. ऑल द फंक्शन्स दॅट वर अवेलेबल इन द डेस्कटॉप कम्प्युटर्स वी हॅव ऑल दॅट फंक्शन्स इन द स्मार्टफोन. इवन डेस्कटॉप कम्प्युटरपेक्षा जास्तही फंक्शन्स स्मार्टफोनमध्ये अवेलेबल असतात. सो दिस टेक्नॉलॉजी इज इम्प्रूव्हिंग डे बाय डे. सो अलॉंग विथ दिस टेक्नॉलॉजी ई कॉमर्सचे जे काही टेक्निक्स आहेत ते पण इम्प्रूव्ह होत गेले आहेत. नाव फर्स्ट आधी कसं असायचं की ई कॉमर्सचे जेवढे पण वेबसाईट आहेत दे वर अवेलेबल ऑन द डेस्कटॉप कम्प्युटर विच हॅज अ इंटरनेट कनेक्टिव्हिटी. सो एनी वन हू इज हॅव्हिंग अ कम्प्युटर दे कॅन विजिट द ई कॉमर्स वेबसाईट अँड ऑर्डर द सर्व्हिसेस अँड प्रोडक्ट. मग तेव्हा काय असायचं की जेव्हा ज्या लोकांकडे डेस्कटॉप कम्प्युटर अवेलेबल आहे विथ इंटरनेट कनेक्टिव्हिटी ओनली दे कॅन यूज दिस ई-कॉमर्स वेबसाईट. मग आता जशी जशी टेक्नॉलॉजी इम्प्रूव्ह होत गेली आहे लाईक आता मोस्टली युजर्सकडे पीपलकडे स्मार्टफोन्स आहेत. अगेन हँडल डिव्हायसेस लाईक लॅपटॉप सगळे अवेलेबल आहेत. सो इट इज ऑल्सो नेसेसरी फॉर दिस ई-कॉमर्स वेबसाईट टू इम्प्रूव्ह द टेक्नॉलॉजी. सो दे हॅव शिफ्टेड फ्रॉम दिस डेस्कटॉप सर्व्हिस टू latest technology like all the e-commerce website which were supported on the desktop computer, now they are supported in our smartphones also. सो आता जेव्हा आपल्या स्मार्टफोनमध्ये जेव्हा आपल्याकडे इंटरनेट कनेक्टिव्हिटी असते तेव्हा वी कॅन यूज दॅट ई-कॉमर्स सर्व्हिसेस. वी कॅन यूज द सॉफ्टवेअर विच सपोर्ट दिस ई-कॉमर्स लाईक वी यूज फ्लिपकार्ट, वी यूज ॲमेझॉन. अगेन अजून जे काही मिंट्रा अजून काही वेबसाईट असतील वी यूज ऑल दोज सर्व्हिसेस ऑन आ स्मार्टफोन. सो ओनली नेसेसरी थिंग इज दॅट वी नीड अ इंटरनेट कनेक्टिव्हिटी.
सो दॅट इज नथिंग बट M-commerce और मोबाईल कॉमर्स. मीन्स वॉट, जे डेस्कटॉपवरती ई-कॉमर्सचे जे सर्व्हिसेस अवेलेबल होते, दॅट सर्व्हिसेस आर नाव अवेलेबल ऑन द मोबाईल डिव्हायसेस. मोबाईल डिव्हायसेस मीन्स वॉट, द wireless devices like our laptop, again smartphones, these all are known as a mobile devices. We can take them anywhere and we can use them anywhere. So now this e-commerce technology, they have evolved that all these facilities of e-commerce are also available in the mobile devices. So M-commerce is buying and selling of goods and services through wireless handheld devices such as smartphones and tablets. As a form of e-commerce, M-commerce enable users to access online shopping platform without needing to use the desktop computer. सो नाव ॲज वी आर युझिंग स्मार्टफोन और टॅबलेट्स, म्हणजे काय, आपण कधीही आणि कुठेही जे ई कॉमर्सचे फॅसिलिटीज आहेत, ई कॉमर्सची जी वेबसाईट आहे ती कधीही आपण विजिट करू शकतो. सो वी डोंट नीड एव्हरी टाईम टू यूज द डेस्कटॉप कम्प्युटर. Next, some of the applications of e-commerce are mobile banking, ticket booking, e-bill payment, online auctions, stock market trading, etc. So you must be familiar with all those all these activities. आता multiple activities आहेत जे आपण मोबाईल विथ हेल्प ऑफ अ स्मार्टफोन परफॉर्म करू शकतो. लाईक तिकीट बुकिंग तर सगळ्यात इझी. इट रेड्युसेस मोस्ट ऑफ आर एफर्ट्स. आधी काय असायचं की आपल्याला तिथे जी सपोज रेल्वे तिकीट बुकिंग करायची असेल तर तिथे विजिट करावं लागायचं. अगेन वी हॅव टू वेट फॉर अ लार्ज टाईम इन द लाईन्स अँड देन तिकीट आपण बुक करू शकतो. मग आता विथ द हेल्प ऑफ दिस ऑनलाईन तिकीट बुकिंग इट इज व्हेरी इझी. वी डोंट हॅव टू वेट इन सो मच टाईम इन द लाईन. अगेन आपल्याला लगेच इन्फॉर्म करतात की सीट अवेलेबल आहेत की नाही. अगेन जर अवेलेबल नसतील तर नेक्स्ट टाईम कधी अवेलेबल होतील. ऑल दीज सर्व्हिसेस आर प्रोव्हाइडेड इन द ऑनलाईन तिकीट बुकिंग. अगेन ई बिल पेमेंट, आपण लाईट बिल, अगेन टी व्ही केबलचं आणि काही बिल भरायचं असेल, इवन मोबाईल रिचार्ज, एव्हरीथिंग कॅन बी डन ऑनलाईन. So all these things are possible in mobile commerce. So mobile commerce is same as a e-commerce, only the same we can define it same like e-commerce, like buying and selling of goods and services electronically. So only in the mobile in case of mobile commerce only one word is replaced, like buying and selling of goods and services with the help of a mobile devices instead of desktop. So in case of mobile commerce, it gives us freedom to use the mobile devices. It is not necessary that we have to access on that e-commerce services on the desktop computer. Next form is social commerce. Now we all know that how social media helps the buying and selling of the goods, or how it affects the e-commerce टेक्नॉलॉजी. सो सोशल मीडियावर नॉर्मली काय होतं की जेवढे पण सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत, लाईक फेसबुक, ट्विटर, यूट्यूब, हे सगळे काय करतात, दे प्रोव्हाइड द अपॉर्च्युनिटी फॉर पीपल टू शेअर द कॉमन आयडिया. ओके, मीन्स so multiple peoples can share their area of interest on the social media. Like they can form a group of their own interest and they don't have any geographical boundary on the social media. मीन्स इवन आपण पण जेव्हा इंस्टाग्राम यूज करतो और फेसबुक यूज करतो, आपण एका पर्टिक्युलर पेजला और पर्टिक्युलर ग्रुपला फॉलो करतो. वाय वी फॉलो देम? बिकॉज वी आर इंटरेस्टेड इन दॅट एरिया. फॉर एक्झाम्पल, मी काहीतरी पेंटिंग और ड्रॉइंगशी रिलेटेड ग्रुप असेल तर मी त्या ग्रुपला फॉलो करते बिकॉज आय एम इंटरेस्टेड इन दॅट एरिया. मीन्स काय होतं आहे की आता जेव्हा असे पीपल सोशल मीडियावर ग्रुप्स क्रिएट करतात, मीन्स दे क्रिएट अ ग्रुप ऑफ देअर ओन इंटरेस्ट. दे फाइंड द पीपल ऑफ सेम इंटरेस्ट in that group. So such groups help the people in sharing their ideas, again sharing their services, sharing their products. सो सोशल मीडियाचा मोस्टली ई कॉमर्सवरती लार्ज इम्पॅक्ट असतो. लाईक जे लोक इफ सम पीपल आर इंटरेस्टेड इन मेकअप देन दे विल फॉलो द ब्युटी कम्युनिटी. इफ सम पीपल आर इंटरेस्टेड इन जिम then they will follow that community. If some people are interested in education or say film industry, then that people are going to follow that community. So such opportunity is given by social media. Means we can say that social media provides a great platform for e-commerce services.
आणि त्याला काही बाउंड्री जॉग्राफिकल लिमिटेशन्स नसतात की पर्टिक्युलर एरियामधली लोकं फॉलो करू शकतात. नो, एनी वन कॅन फॉलो. इवन आपण जरी काही छोटा बिझनेस स्टार्ट केला तर आपण इन्फॉर्म करतो आपल्या सोशल मीडियाचं. फेसबुकवर आपण पोस्ट करणार, व्हॉट्सअपला पोस्ट करणार, अगेन यूट्यूबचा चॅनल असेल तर तिथे आपण काहीतरी इन्फॉर्म करणार. सो एनी वन कॅन व्ह्यू दॅट आयडिया or view that post. So there is no any limitations. Our business can be reachable to everyone. So now what is social commerce? We can say social commerce means e-commerce website, or they are e-commerce companies. They create the pages on social media. So when people follow their pages, they get update or notification of sales, etc. लाईक सी, म्हणजे सोशल कॉमर्स म्हणजे आता एक एक्झाम्पल द्यायचं म्हणजे काय झालं, तुम्ही फेसबुक यूज करता. सो फेसबुकवरती काय असतं, फ्लिपकार्ट काय करणार आहे, आपलं एक पेज क्रिएट करणार आहे. अगेन ॲमेझॉन पण काय करतो आहे, फेसबुकवरती आपलं एक पेज फॉलो करणार आहे, क्रिएट करणार आहे. सो पीपल हू आर युझिंग दिस फ्लिपकार्ट, ॲमेझॉन, हू आर युझिंग दिस ॲप्स, ते काय करणार, ते त्या पर्टिक्युलर पेजला फॉलो करणार आहेत. मीन्स हे जे काय सोशल कॉमर्सचे वेबसाईट आहेत, सोशल ई कॉमर्सचे कंपनीज आहेत, ते काय करतात की सोशल मीडिया, विथ द हेल्प ऑफ सोशल मीडिया त्यांच्या बिझनेसचं प्रमोशन करत आहेत. ओके, मग आता फ्लिपकार्ट ई कॉमर्स वेबसाईट आहे, मग काय करतो आहे, फ्लिपकार्ट फेसबुकचा यूज करतो आहे आणि त्यांचे जे काही सेल्स असणार किंवा काही नवीन प्रोडक्ट आला असेल किंवा स्मार्टफोनसाठी काय सेल चालू असेल तर काय करतात, ते नोटिफाय करतात युजर्सला विथ द हेल्प ऑफ फेसबुक. मीन्स जे पीपल त्या फेसबुक पेजला फॉलो करत आहेत, दे विल गेट नोटिफाईड अबाउट देअर सेल्स, अगेन एनी न्यू प्रोडक्ट, न्यू सर्व्हिसेस काय अवेलेबल होत असतील तर त्यांना नोटिफाय केलं जाणार आहे फेसबुकवरती. सो वेन सच ई कॉमर्स वेबसाईट ऑर ई कॉमर्स कंपनीज यूज द social media options, so we can say that as a social commerce. See, social commerce is a form of electronic commerce that involves social media, online media that supports social interaction. Social interaction means what? Multiple people can share their ideas, multiple people can follow the groups that they are interested in it. Okay, and the multiple people जेव्हा एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात, then they are sharing the ideas, they are interacting with each other. So with the help of social commerce, all these things are possible. Next, see, it enables shoppers to get advice from trusted individuals, find goods and services, and then purchase them. आता ट्रस्टेड इंडिव्हिज्युअल्स मीन्स वॉट? सी, आपल्याला जेव्हा काही प्रोडक्ट परचेस करायचा असतो तेव्हा आपण काय करतो की डायरेक्टली प्रोडक्टशी रिलेटेड इन्फॉर्मेशन चेक करायला जातो. अगेन त्या प्रोडक्टचे रिव्ह्यूज चेक करतो. जर रिव्ह्यूजवरून आपल्याला मोस्टली कळतं की तो प्रोडक्ट कसा आहे, जी काय त्या सप्लायरने सर्व्हिस प्रोव्हाइड करतो ती सर्व्हिस कशी आहे. बिकॉज रिव्ह्यूजमध्ये सगळे कस्टमर आपले एक्सपिरियन्स शेअर करतात. ज्यांनी तो प्रोडक्ट ऑर्डर केला आहे त्याचे फोटोज पण अवेलेबल असतात. अगेन त्याची क्वालिटी कशी आहे ते सगळं डिस्क्रिप्शन रिव्ह्यूजमध्ये इन्फॉर्म केलं जातं. सो वी कॅन से सच पीपल as a trusted individual, means because of them we are able to know how that product is. और अजून एक एक्झाम्पल, सी, आपल्याला कोणताही प्रोडक्ट जर परचेस करायचा असेल तर आपण काय करतो की इवन आपण यूट्यूबला गेलो आणि त्या यूट्यूबला त्या प्रोडक्टचं नाव टाकून सर्च केलं तर तिथे पण मल्टिपल व्हिडिओज आपल्यासमोर डिस्प्ले होतात. सो सच पीपल हू आर क्रिएटिंग सच व्हिडिओज विथ video of a particular product so that they can help other people. So such people can be said as a trusted individual. So this indirectly helps the e-commerce companies to increase the sales. जर त्यांचा रिव्ह्यू चांगला असेल तर ई कॉमर्स कंपनीला काय होणार आहे, प्रॉफिटच होणार आहे. त्यांचा रिव्ह्यू चांगला असेल तर जास्त पीपल त्यांचं प्रोडक्ट परचेस करणार आहेत. सो दॅट इज trusted individuals. So it helps the shopkeepers to get advice from trusted individual, find goods and services, and then purchase them. Social commerce is the use of networking websites such as Facebook, Instagram, and Twitter as vehicles to promote and sell the products and services. Means what? All these social sites have been used to promote their business or to sell their products. ओके, आपल्याला सुद्धा जेव्हा कोणताही प्रोडक्ट सेल करायचा असेल तर आपण काय करतो, सोशल मीडियावरती सगळ्यांना नोटिफाय करतो. सो विथ द हेल्प ऑफ दिस सोशल मीडिया services, the providers can promote their business.
The success of social commerce campaign is measured by degree to which consumers interact with the company's marketing through retweets, likes and shares. The social commerce campaign means what? आता सी नॉर्मल रिअल वर्ल्डमध्ये जे काही शॉप्स असतात और जे काही मॉल्स असतात त्यांचे ॲडव्हर्टिजमेंट कसं केलं जातं, डीमार्ट, लाईक डीमार्ट. मग ते काय करतात की बॅनर्स क्रिएट करतात. ओके, बॅनर्स, तर बॅनर्स यूज करतात टू इन्फॉर्म द पीपल अबाउट सेल्स और काही नवीन त्यांची ऑफर आली असेल, डिस्काउंट असेल, तर ते लोक काय करणार आहेत, बॅनर्स डिस्प्ले करतात. सो इन केस ऑफ व्हर्च्युअल वर्ल्ड वी स्पेंड मोस्ट ऑफ द टाईम ऑन इंटरनेट. आता आपण ऑलमोस्ट एव्हरी वन इज यूजिंग इंटरनेट. वी स्पेंड लॉट ऑफ टाईम यूजिंग दिस सोशल मीडिया. सो यूज ऑफ द सोशल मीडिया इज अ बेस्ट अपॉर्च्युनिटी फॉर दिस ई कॉमर्स कंपनीज. जास्त लोक इंटरनेट यूज करतात. सो ई कॉमर्स कंपनी पण काय करणार आहे, त्यांचे जे काही नोटिफिकेशन्स असतील, जे काही न्यू लॉन्च असतील, ते सगळे कुठे इन्फॉर्म करणार आहेत, सोशल मीडियावर इन्फॉर्म करणार आहेत. सो मोस्ट पीपल कॅन बी एबल टू नो अबाउट देअर सर्विसेस. So that is nothing but social commerce. It provides very good opportunity for e-commerce companies to promote their sales. So these were the two forms of e-commerce, that is mobile commerce and social commerce. Our next point is e-commerce technology, means the number of technologies that e-commerce is using. See, e-commerce draws on technologies such as mobile commerce, electronic fund transfer, supply chain management, internet marketing, online transaction processing, electronic data interchange, inventory management system, and automated data collection. So all these are multiple technologies that e-commerce website or e-commerce companies are using to promote their business. Like we have seen mobile commerce. Next, electronic fund transfer means what? Transferring money electronically over the internet from one bank account to another bank account. Next, supply chain management means it will manage all the supply of the products, how it will be managed. So all these services will be managed. Then internet marketing means we do online shopping, that is nothing but internet marketing. Then online transaction processing, if we want to do some transactions over the internet, then it is possible. Next, electronic data interchange, this we are going to see in detail. Then inventory management systems, automated data collection systems, means there are some apps that allows us to manage the inventory means what? All the products that are available with us, we have to manage them. म्हणजे त्याचे किती क्वांटिटीमध्ये अवेलेबल आहेत, कोणता प्रोडक्ट किती क्वांटिटीमध्ये अवेलेबल आहे. ओके, देन त्याची एक्सपायरी डेट, ओके, त्याची प्रोडक्शन डेट, ऑल दिस रिलेटेड डेटा विल बी collected automatically. So there are multiple softwares or multiple services that are available so that e-commerce company can use. So we are going to see one of the technology, that is EDI or electronic data interchange technology. So EDI is nothing but exchange of data electronically. ॲज इट्स नेम से इलेक्ट्रॉनिक डेटा इंटरचेंज मीन्स काय करतो, एक्सचेंज ऑफ डेटा इलेक्ट्रॉनिकली. सो दिस इज मोस्टली यूज्ड इन बिझनेस ट्रान्झॅक्शन्स. लाईक वी हॅव सीन बिझनेस टू बिझनेस जे काय कंपनी असतात, आपण टाईप ऑफ ई कॉमर्समध्ये बघितलं आहे, B2B टाईप एक आहे. सो मोस्ट ऑफ द टाइम्स EDI इज यूज्ड बाय दिस business to business companies when two business partners want to exchange the information or data related to their transactions, then they are using EDI technology. Definition of EDI. EDI is electronic interchange of business information using a standardized format, a process which allows one company to send information to another company electronically rather than on paper. Means what? Transfer of a data electronically. And त्यांचा एक with the help of a standardized format, एक त्यांचा particular format असतो they are going to use when they are using the EDI technology.
Next, see, companies use EDI system to exchange business information automatically by computer as paperless transaction. So आता आपण डॉक्युमेंट्स कम्प्युटरवर जनरेट करणार आहे आणि कम्प्युटरवरती सेंड करणार. सो देर इज नो नीड ऑफ अ पेपर वर्क. की पेपर वर्क असलं की जास्त एफर्ट्स लागतात. ते पेपर ते मॅनेज करा, ते सांभाळून ठेवा सो दॅट दे आर नॉट डॅमेज्ड. ओके, so there is most more efforts in the paperwork. So in case of EDI, paperwork is completely removed. Next, see, EDI is process for transferring information between system using standardized electronic format to enable computer to process the information while minimizing or completely eliminating need for human intervention. आता ह्युमन इंटरव्हेन्शनचा इथे काय यूज नाही आहे, because as we are going to transfer the documents on the computer, so there is no need for human to intervene it. कुठच्या इट इज नॉट नेसेसरी दॅट. नाहीतर कसं होतं की कोणाला तरी सांगणार की हे डॉक्युमेंट सांभाळून घेऊन जा. ओके, दे शुड नॉट बी डॅमेज्ड वाईल यू आर ट्रॅव्हलिंग. ओके, कुठच्या तरी पर्सनकडे आपण हँडल करतो आणि त्याला सांगणार की सेफली ते दुसऱ्या कंपनीपर्यंत नेऊन डिलेवर कर. सो देर इज नो नीड ऑफ ह्युमन इंटरव्हेन्शन इन EDI. Many business documents can be exchanged using EDI like purchase order, invoices, advance ship notice, then customer document, inventory document, etc. So all these business related जे काही documents आहेत that can be transferred easily on a EDI. Next, it is a computer to computer interchange of strictly formatted documents via telecommunications or physically transported or electronic storage media. स्ट्रिक्टली फॉर्मॅटेड मीन्स वॉट. आता जेव्हा काही आपण इलेक्ट्रॉनिकली डॉक्युमेंट्स क्रिएट करतो, मग ते इन्व्हॉइसचे डॉक्युमेंट असतील और इन्व्हेंटरी रिलेटेड डॉक्युमेंट असतील, कस्टमरची इन्फॉर्मेशन रिलेटेड डॉक्युमेंट असतील, दे हॅव अ पर्टिक्युलर फॉर्मॅट डिफाईन्ड फॉर दॅट. ओके, सो फॉलोइंग ऑल दॅट रूल्स these documents are created and transferred via telecommunication or physically transported on electronic storage media. Means we can store that on pen drives and send them to another business company. So that was the use of electronic data interchange. So that's all for today. We will end the lecture here. If you have any queries, you can ask me freely. Thank you.